Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 2nd of the chapter 7 is Huygens principle. In previous lecture we have studied the Huygens theory. Huygens principle can be stated as each point on the wavefront acts as a secondary source of light, emitting secondary light waves called wavelet in all directions, which travel with the speed of light in the medium. हेगेन्स प्रिन्सिपल मध्ये त्यांनी काय सांगितले आहे, वेव्हफ्रंट वरचे जे प्रत्येक पॉइंट आहे, वेव्हफ्रंट आपण काल बघितलं आहे, वेव्हफ्रंट वरचे प्रत्येक पॉइंट हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे ऍक्ट होतात आणि त्यापासून लाईट्स काय होते, इमिट्स होते इन ऑल पॉसिबल डायरेक्शननी आणि त्यालाच काय म्हणतात, वेव्हलेट्स म्हणतात. आणि त्या लाईटची स्पीड त्याची आणि ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. द न्यू वेव्हफ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द इन्व्हलप ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट. आणि जो नवीन वेव्हफ्रंट आपल्याला मिळेल तो कसा मिळेल, जो सेकंडरी वेव्हलेट आहे त्याचा एक इन्व्हलप जो फॉरवर्ड डायरेक्शननी काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. कारण की दोन्ही डायरेक्शननी ट्रॅव्हल होतात, कारण की वेव्ह सेकंडरी सोर्स पासून जे लाईट्स इमिट्स होतात ते ऑल पॉसिबल डायरेक्शननी ट्रॅव्हल होतात. म्हणजे ते फॉरवर्ड डायरेक्शननी पण ट्रॅव्हल होत आहे आणि बॅकवर्ड डायरेक्शननी पण ट्रॅव्हल होत आहे. परंतु आपण इथे जे सेकंडरी वेव्हलेट आपण कन्सिडर करत आहे, न्यू वेव्हफ्रंट जो आपण कन्सिडर करत आहे तो फक्त काय कुठे करत आहे, फॉरवर्ड डायरेक्शननीच कन्सिडर करत आहे. कारण की वेव्हलेट ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. कारण की जो वेव्हलेट बॅकवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल होतो तो इनइफेक्टिव्ह असतो. म्हणून फक्त फॉरवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल्स होणारेच वेव्हलेट्स आपण इथे काय केलेले आहे, कन्सिडर केलेले आहे. गिवन अ वेव्हफ्रंट ॲट टाइम t is equal to 0, say we can determine the shape and position of wavefront at later time t is equal to capital T. जर आपल्याला गिवन वेव्हफ्रंट टाइम t is equal to 0 असताना त्याचा शेप आणि पोझिशन किती असेल आफ्टर टाइम कॅपिटल T नंतर, तर आपण आता काय यूज करूया, हेगेन्स प्रिन्सिपल तिथे यूज करूया. लेट अस फर्स्ट कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट. आता आपण कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट बघणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ ए प्लेन वेव्हफ्रंट. लेट अस कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट ए बी ॲट टाइम t is equal to 0. एक प्लेन वेव्हफ्रंट घेतलेला आहे टाइम t is equal to 0 असताना. अकॉर्डिंग टू हेगेन्स प्रिन्सिपल, हेगेन्स प्रिन्सिपल काय सांगत आहे की त्या वेव्हफ्रंट वरचे प्रत्येक पॉइंट हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे काय होत आहे, ऍक्ट होत आहे आणि त्याच्यापासून काय इमिट्स होत आहे, लाईट इमिट्स होत आहे. each points on this wavefront will act as a secondary source of light and will emit the spherical wavelet as shown in figure. हे बघा फिगर मध्ये, डायग्राम मध्ये आपण बघूया. हा काय आहे, ए बी प्लेन वेव्हफ्रंट आहे, ठीक आहे. ऍट टाइम t 0 असताना हा ए बी प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि या वेव्हफ्रंट वरचे प्रत्येक पॉइंट आपण आता इथे पॉइंट कन्सिडर केलेला आहे. जे प्रत्येक पॉइंट आहेत
जे कोणतेही पॉइंट वेव्हफ्रंट वरचे ते सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे काय होत आहे, ऍक्ट होत आहे. म्हणजे हे याच्यावरचे प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे काय होत आहे, ते ऍक्ट होत आहे. आणि त्यापासून सेकंडरी वेव्स काय होत आहे, इमिट्स होत आहे. आणि आपल्याला इथे काय मिळत आहे, स्पेरिकल वेव्हलेट्स मिळत आहे. बघा तुम्हाला दिसत आहे डायग्राम मध्ये स्पेरिकल वेव्हलेट्स तयार झालेले आहे. द वेव्हलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्फियर. आणि जे वेव्हलेट्स आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये आहे, हेमिस्फियरच्या फॉर्म मध्ये आहे. अँड ऍट द लॅटर टाइम टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी. द रेडियस ऑफ द हेमिस्फियर विल बी v into t. आफ्टर टाइम t इज इक्वल्स टू कॅपिटल टी नंतर या हेमिस्फियरची रेडियस इज इक्वल्स टू किती आहे, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हे हेमिस्फियर तयार झालेले आहे. या हेमिस्फियरची रेडियस किती आहे, v इंटू टी. v काय आहे, स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट द वेव्ह फ्रंट ऍट टाइम t द will be the envelope of this hemispherical wavelets and will be the plane A dash B dash as shown in the figure. नंतर वेव्हफ्रंट आपल्याला जो वेव्हफ्रंट मिळत आहे आफ्टर टाइम टी नंतर तो काय आहे, इन्व्हलप आहे. कशाचा इन्व्हलप्स आहे, या हेमिस्फियरचा. बघा या हेमिस्फियरला टच होणारी आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. दिसत आहे तुम्हाला डायग्राम मध्ये ही लाईन ड्रॉ केलेली आहे या हेमिस्फियरला टच होणारी. इन्व्हलप ऑफ दिस हेमिस्फेरिकल वेव्हलेट्स, जी लाईन टच करत आहे आपण या हेमिस्फियरला ती कोणती लाईन झाली आपली, दिस इज द सेकंडरी वेव्हफ्रंट. ए डॅश बी डॅश, ए डॅश बी डॅश. आणि ते पण कसं आहे, प्लेन वेव्हफ्रंट आहे. A dash B dash, the plane wavefront A dash B dash as shown in figure. As shown in the figure. तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट समजलं असेल. आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. Construction of spherical wavefront. The position of spherical wavefront at time t is equals to 0 is shown in AB in figure. Time t is equals to 0 असताना हा एक वेव्हफ्रंट घेतलेला आहे आपण. बघा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे A B. The wavelets emits in the forward direction by points on AB will be hemisphere as shown in figure. इथे पण काय यूज केलेला आहे, हेगेन्स प्रिन्सिपल यूज केलेला आहे. समजलं. या स्पेरिकल वेव्हफ्रंट वरचे प्रत्येक पॉइंट्स कसे ऍक्ट होत आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सारखे ऍक्ट होत आहे. आणि या सेकंडरी सोर्स पासून लाईट्स काय होत आहे, इमिट्स होत आहे इन ऑल डायरेक्शन. इकडे पण जात आहे पण आपण फॉरवर्ड डायरेक्शनच कन्सिडर केलेले आहे. आणि इथे काय तयार झालेले आहे, हेमिस्फियर आपल्याला दिसत आहे. हेमिस्फियर, त्या हेमिस्फियरची रेडियस किती आहे, v इंटू टी. ठीक आहे. ए बी विल बी द हेमिस्फियर एज शोन इन फिगर ऍट टाइम टी. आफ्टर टाइम टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी असताना रेडियस ऑफ द हेमिस्फियर आपल्याला माहित आहे किती असते, v टी. अँड देअर इन्व्हलप विल बी स्पेरिकल सरफेस. आणि आपण त्याला या हेमिस्फियरला टच होणारा एक सरफेस काढलेला आहे. बघा हे हेमिस्फियर आहे, याला टच होणारा एक सरफेस काढलेला आहे. त्याला काय म्हणतात, सेकंडरी वेव्हलेट. आणि हे काय आहे, सेकंडरी, हे जे दिसत आहे हे सेकंडरी सोर्स आहे. म्हणजे वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सेकंडरी सोर्स सारखा ऍक्ट होत आहे. आणि हे हेमिस्फियरला टच होणार, हेमिस्फियर जे तयार झालेले आहे ते काय आहे, सेकंडरी वेव्हलेट्स आहे. आणि ह्या सेकंडरी वेव्हलेट्सला टच होणारा आपण एक सर्कल ड्रॉ केलेला आहे.
त्यालाच काय म्हणतो आपण, स्पेरिकल वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश as shown in figure. The Huygens theory is an empirical theory. There is no reason why the backward traveling wave will not be effective. ही जी थेरी आहे इम्पेरिकल थेरी आहे, त्याच्यामुळे त्याला काहीच रिझन द्यायची गरज नाही आहे की बॅकवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल होणारी वेव्ह ही इज नॉट बी इफेक्टिव्ह नाही आहे, म्हणून आपण बॅकवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल होणारे वेव्ह इथे कन्सिडर केलेले नाही आहे. फक्त फॉरवर्ड डायरेक्शननी ट्रॅव्हल होणारे वेव्ह इथे आपण फक्त काय केलेले आहे, कन्सिडर केलेले आहे. द थेरी वॉज ॲक्सेप्टेड जस्ट बिकॉज इट एक्सप्लेन व्हेरियस ऑप्टिकल फेनॉमिना. ही थेरी ॲक्सेप्ट केलेली आहे कशासाठी, व्हेरियस जे ऑप्टिकल फेनॉमिना आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी. आता आपल्याला बघायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाइट ॲट ए प्लेन सरफेस. रिफ्लेक्शन ऑफ लाइट प्लेन सरफेसवर कसं होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. लेट अस कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट. एक प्लेन वेव्हफ्रंट घेतलेला आहे ए बी, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. ए बी प्लेन वेव्हफ्रंट घेतलेला आहे आणि तो परपेंडिक्युलर आहे प्लेन ऑफ पेपरला. Incident at an angle I with normal to the plane, reflecting surface M which is also reflecting surface M which is also perpendicular to the plane of paper as shown in figure. बघा डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी प्लेन वेव्हफ्रंट कन्सिडर केलेला आहे आणि तो कसा आहे, प्लेन ऑफ परपेंडिक्युलर आहे प्लेन ऑफ पेपरला, ठीक आहे. आणि इन्सिडेंट होत आहे अँगल आय ने विथ नॉर्मल सोबत, विथ टू द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता आहे, एम एन प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, विच इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. आणि तो पण काय आहे, परपेंडिक्युलर आहे प्लेन ऑफ पेपरला. ही डायग्राम आहे. आता आपण बघूया आर ए and QB shows the direction of incident. Let us RA and QB. आता डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे डायग्राम पण आपल्याला बघावंच लागेल. RA and QB. RA and QB shows the direction of incidence. काय आहे, डायरेक्शन आहे इन्सिडन्सची. लेट अस अज्युम दॅट द इन्सिडंट वेव्ह फ्रंट ए बी टच द रिफ्लेक्टिंग सरफेस ए ॲट टाइम टी इज इक्वल्स टू 0. ॲट टाइम टी इज इक्वल्स टू 0 द पॉइंट बी विल टच द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट सी आफ्टर टाइम टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी. आता डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, द इन्सिडंट वेव्हफ्रंट ए बी टच द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट पॉइंट ए इन टाइम टी इज इक्वल्स टू 0. इन टाइम टी इज इक्वल्स टू 0. 0 टाइम असताना हा इन्सिडंट वेव्हफ्रंट ए बी इथे टच होत आहे. त्याच वेळेला हा बी पॉइंट रिफ्लेक्टिंग सरफेसला सी पॉइंट मध्ये टच होत आहे ॲट टाइम टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी. ॲट टाइम टी इज इक्वल्स टू, आफ्टर टाइम टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी. बिटवीन द टाइम टी इज इक्वल्स टू 0 अँड टी. आता या दोन टाइम मधल्या डिफरन्स मध्ये डिफरंट पॉइंट अलॉंग दी इन्सिडंट वेव्हफ्रंट रीच द रिफ्लेक्टिंग सरफेस सक्सेसिव्हली.
या दोन टाइमच्या डिफरन्स म्हणजे या दोन टाइमच्या डिफरंटमध्ये म्हणजे त्या दोन टाइमच्या वेळेच्या डिफरन्समध्ये ज्या इन्सिडंट वेव्ह फ्रंटचे जे पॉइंट्स आहे ते रिफ्लेक्टिंग सरफेसवरती काय होत आहे, रीच होत आहे सक्सेसिव्हली, आणि तिथून काय होत आहे, सेकंडरी वेव्हलेट्स स्टार्ट होत आहे propagating in the form of hemisphere from this point in the succession. या वेव्ह फ्रंटवरचे दोन टाइम्स आहेत, t इज इक्वल्स टू 0 टाइम आणि t आफ्टर टाइम t इज इक्वल्स टू कॅपिटल T. t इज इक्वल्स टू 0 आफ्टर टाइम t इज इक्वल्स टू कॅपिटल T. या दोन टाइमच्या डिफरन्सच्या मधला जो वेळ आहे त्या वेळेत या इन्सिडंट वेव्ह फ्रंटवरचे पॉइंट्स रिफ्लेक्टिंग सरफेस वरती काय होत आहे, येत आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस वरती येत आहे आणि ते सेकंडरी वेव्हलेट सारखे काय होत आहे, ऍक्ट होत आहे आणि त्याच्यापासून सेकंडरी वेव्ह काय होत आहे, इमिट्स होत आहे इन फॉरवर्ड डायरेक्शननी as shown in figure. This is the hemisphere. Okay, reflecting successively, secondary wavelet भी start, secondary wavelet start होता है, secondary wavelets आपले जे तयार झालेले आहे हेमिस्फियर. आता डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, AE इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू V इंटू T. आपल्याला माहित आहे हेमिस्फियरचं डिस्टन्स किती असते, V इंटू T. तितकंच डिस्टन्स ते कव्हर करतात V इंटू T. AE and BC is equals to VT. The angle RAP is equals to I. डायग्राम आपल्याला समोरच ठेवावं लागेल, त्याशिवाय समजणार नाही. बघा, अँगल RAP, दिस इज अँगल I. RA and AP परपेंडिकुलर AB and AC. RA AB ला परपेंडिकुलर आहे आणि AP AC ला परपेंडिकुलर आहे. ठीक आहे, RA AB ला परपेंडिकुलर आणि AP AC ला परपेंडिकुलर आहे. म्हणून अँगल BAC इज इक्वल्स टू काय होईल, I होईल. काय होईल, I होईल. हे बघा डायग्राम मध्ये हा अँगल किती आहे, टोटल 90 डिग्री. ठीक आहे, इथून इतका 90 डिग्री आहे. तर हा किती होईल, 90 मायनस हा इतका 90 डिग्री. हा अँगल किती आहे, 90 आहे. ठीक आहे, हा अँगल R आहे, म्हणजे हा किती होईल, 90 मायनस R. हा उरलेला 90 मायनस I. आता हे परपेंडिकुलर आहे, AP परपेंडिकुलर आहे AC ला. ठीक आहे, हा 90 मायनस आहे, हा 90 आहे. ठीक आहे, हा अँगल 90 मायनस आहे, हा टोटल 90. तर हा उरलेला हा अँगल किती होईल, I. म्हणजे 90 मायनस I तर किती येईल, I. म्हणून अँगल BAC इज इक्वल्स टू I. आता दोन ट्रायंगल कन्सिडर केलेल्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल AEC, ABC and AEC, angle ABC and angle AEC हे काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, इच 90 डिग्री. साइड AC, दोन्ही ट्रायंगलची साइड AC काय आहे, कॉमन आहे.
म्हणून कॉन्ग्रुएंट राहील. ठीक आहे. AE इज इक्वल्स टू BC बघितलं आपण, कारण त्याचं डिस्टन्स सेम आहे. AE इज इक्वल्स टू BC, डिस्टन्स सेम आहे VT, म्हणून A इज इक्वल्स टू BC. म्हणून हे दोन ट्रायंगल काय होईल, कॉन्ग्रुएंट होईल. हेच ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल AEC. जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल काय राहील, कॉन्ग्रुएंट राहील. म्हणून अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल BAC. आता हा BAC आपण आपला किती आला आहे, I आलेला आहे. म्हणून AEC किती होईल अँगल I, म्हणून AEC अँगल अँगल ACE इज इक्वल्स टू अँगल BAC इज इक्वल्स टू I. दिस इज इक्वेशन 1. अँगल PAE आपण पहा डायग्राम मध्ये, PAE हा अँगल ऑफ काय आहे, रिफ्लेक्शन आहे. R अँगल ऑफ रिफ्लेक्शन ॲज AE परपेंडिक्युलर. AE कशाला परपेंडिक्युलर आहे, CE ला. AE परपेंडिक्युलर CE, समजलं. हे AE परपेंडिक्युलर CE अँड AP परपेंडिक्युलर AC आणि AP परपेंडिक्युलर AC. ठीक आहे. म्हणून अँगल ACE इज इक्वल्स टू अँगल PAE. PAE हा अँगल किती आहे, R आहे. ठीक आहे. म्हणून हा अँगल काय होईल, हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. हा 90 डिग्री, हा अँगल R करस्पॉन्डिंग, हा 90 डिग्री, हा अँगल R, हा अँगल किती होईल, हा अँगल I आहे. हा अँगल किती होईल, R. ACE अँगल किती होईल, ACE अँगल ACE करस्पॉन्डिंग अँगल काय येईल, इक्वल येईल. म्हणून ACE इज इक्वल्स टू अँगल PAE इज इक्वल्स टू R. आता बघा, इथे ACE इज इक्वल्स टू अँगल I आहे आणि इथे ACE इज इक्वल्स टू अँगल R आहे. जर हे दोन्ही इक्वेशन वरून जर आपण बघितलं तर आपल्याला काय येते, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 गिव्स अस I इज इक्वल्स टू R, विच इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हाच काय आहे, लॉ आहे रिफ्लेक्शनचा. अँगल I इज इक्वल्स टू अँगल R, means angle of incidence equal to angle of reflection. This is the law of reflection. This is the reflection of light at the plane surface. This is all about this topic. Thank you for watching this video. Okay, bye bye.